नमस्कार, आपण पाहत आहात डीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगतीत दिव्या. मुंबईतून एक महत्त्वाची बातमी समोर आली. मुंबईतील प्रसिद्ध ताजमहाल पॅलेस हॉटेलला बृहन्मुंबई महानगरपालिकेनं 22 कोटी रुपयांची नोटीस बजावली आहे. नोटीस 26 नोव्हेंबर 2008च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर हॉटेलबाहेर उभारण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे. महानगरपालिकेनुसार हॉटेलबाहेरील सार्वजनिक रस्ते आणि पदपथांवर उभारण्यात आलेले लोखंडी बुलाड, बॅरिकेड्स आणि इतर सुरक्षा संचाराच्या वापरण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्काची थकबाकी आहे. सुरक्षा कारणास्तव ही सुविधा उभारण्यात आली होती, तर त्या सार्वजनिक जागेवर असल्याचं महानगरपालिका नियमानुसार त्यासाठी शुल्क आकारले जाऊ शकते, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार 2009 पासूनच थकीत रक्कम या नोटीसमध्ये समाविष्ट आहे. शुल्क न भरल्यामुळे हॉटेल अलीकडेच स्मरणपत्र रिमाइंडर पाठवण्यात आलं. दरम्यान टाटा समूहाच्या मालकीच्या या हॉटेलला महानगरपालिकेकडे हे शुल्क माफ करण्याची किंवा कमी करण्याची विनंती आहे. हॉटेल व्यवस्थापनाचे म्हणणे आहे की 26/11 दहशतवादी हल्ल्यानंतर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही सुरक्षा सुविधा उभारण्यात आली असून कोणताही व्यावसायिक वापर याचा केला जात नाही. सध्या बीएमसी आणि हॉटेल व्यवस्थापन त्यांच्या चर्चा सुरू आहे. हॉटेलने दिलेल्या निवेदनाचा विचार करून पुढील निर्णय घेतला जाईल, असे महानगरपालिकेनं सांगितलं. तोडगा न निघाल्यास महानगरपालिका नियमानुसार पुढील कारवाई करू शकतं. 26 नोव्हेंबर 2018 रोजी झालेल्या मुंबई दहशतवादी हल्ल्यामध्ये ताजमहाल पॅलेस हॉटेल हे प्रमुख लक्ष्यांपैकी एक होतं. या हल्ल्यात 160 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मुंबईतील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांत सुरक्षेतही मोठे बदल केले. ताज हॉटेल बाहेर कायमस्वरूपी ऑटो रॅम्प, बोलार्ड, बॅरिकेड्स इतर सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आले. मात्र या नव्या नोटीसमुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या अशा सुरक्षा व्यवस्थांचा खर्च नेमका कोण उचलणार यावर नव्याने चर्चा सुरू आहे. पाहत राहा डीसी न्यूज मराठी. थांबूया इथेच, पाहूया या प्रकरणात पुढे काय.